2009 साली जो माझा अपघात झाला तर ते आज 2026 आहे. जवळजवळ 16-17 वर्ष झालेत अपघात होऊन. प्रवास अजूनही चालू आहे. पहिले 4 वर्ष झोपून होतो, त्याच्यानंतर उभारी घेतली, हळूहळू बाहेर पडलो. अपंगत्व हे एक मानसिक रोग येतो सुद्धा, की आपण तो जर स्वीकारला तर ते अपंगत्व, जर ते नाही स्वीकारलं तर ते अपंगत्व नाहीये. फक्त व्हीलचेअरवर बसलो याचा अर्थ आपलं जग संपलंय असं नाही. याच्या पलीकडे पण जग आहे. भरपूर लोक व्हीलचेअरवर बसून त्यांनी इतिहास घडवलेले आहेत. स्पार्क येतो ना आयुष्यामध्ये, त्याचे काही स्पार्क माझ्या आयुष्यात आले, माझ्या वडिलांच्या रूपामध्ये, माझ्या आईच्या रूपामध्ये, माझ्या बायकोच्या रूपामध्ये. आणि मी आज जे काही करतोय किंवा जे काही पोझिशनला आहे त्याच्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. आणि आज एक उद्दिष्ट आणि एक गोल डोळ्यासमोर आहे, एक विजन आहे डोळ्यासमोर. ते ठेवूनच पुढे चाललोय आणि ते जोपर्यंत अचीव्ह होत नाही तोपर्यंत थांबणार नाही. अपघातामुळे शरीराची साथ सुटली पण जिद्द कायम राहिली. ही प्रेरणादायी कहाणी आहे शिरूर तालुक्यातील सुजय पाचंगे यांची. एका गंभीर अपघातानंतर ते दिव्यांग झाले. आजही ते व्हील चेअरवरून आपले जीवन जगत आहेत. मात्र परिस्थितीसमोर हार न मानता त्यांनी पोशिंदा या नावाने सेंद्रिय खत निर्मितीची कंपनी सुरू केली. व्यवसाय सुरू करताना अनेक अडचणी आल्या. शारीरिक मर्यादा, आर्थिक संकटे आणि स्पर्धेचा सामना करत त्यांनी आपल्या कुटुंबाच्या पाठिंब्याने हा प्रवास सुरू ठेवला. आजही ते व्हीलचेअरवर बसून कंपनीच्या प्रत्येक कामावर लक्ष ठेवतात. त्यांच्या मेहनती आणि चिकाटीमुळे अवघ्या 5 वर्षांत कंपनीचा टर्नओव्हर कोटींच्या घरात पोहोचला आहे. सुजय पाचंगे यांचा हा प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे, कारण त्यांनी सिद्ध करून दाखवले की यशासाठी शरीराची नाही तर जिद्दीची गरज असते. नमस्कार, माझं नाव सुजय गीताराम पाचंगे. मी पोशिंदा ऑर्गॅनिक्स या कंपनीचा फाउंडर आहे. ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स मध्ये आम्ही काम करतो. व्यवसायामध्ये यायचं कारण सगळ्यात मोठं जे होतं ते होतं कोविडमध्ये जे काही जाणवलं की लोक ज्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग आहे, ज्यांनी खाणं चांगलं खाल्लंय किंवा जे त्यांचं लाईफ सायकल त्यांची व्यवस्थित होती, ऑर्गॅनिक खाल्लं, त्यांचं जे काही आजार होण्याचं किंवा कोविड होण्याचं जे प्रमाण होतं ते खूप कमी प्रमाणात होतं. ऑर्गॅनिक फळभाज्या पिकवण्यासाठीच जर आपण काही ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स वगैरे जर बनवले तर ते बऱ्यापैकी फायद्याचं पण राहील. शेतकऱ्यांना पण त्याचा फायदा होईल, आपल्या जमिनीला पण त्याचा फायदा होईल आणि जे खातील ते पण सुदृढ आणि हेल्दी राहतील. सुरुवातीला बरेचसे आम्ही प्लांट्स व्हिजिट केले जे की सेंद्रिय खतं बनवतात किंवा किंबहुना केमिकल खतं बनवतात. त्यांच्या मशिनरीज पाहिल्या, त्यांचे कशा प्रकारे ते मॅन्युफॅक्चरिंग करतात, कशा प्रकारे त्यांचं मार्केटिंग होतं, याचा थोडा आम्ही अभ्यास केला. अभ्यास करण्यासाठी आम्ही जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष आम्ही रिसर्च R&D मध्ये घातले. खतं बनवण्यापासून ते खते कशी बनवायची आणि कुठल्या प्रकारची बनवायची, कुठल्या रॉ मटेरियल पासून बनवायची, यापर्यंत आम्ही 1.5 ते 2 वर्ष अभ्यास केला. साहजिक आहे, कुठलाही व्यवसाय चालू करताना सुरुवातीला भरपूर अडचणी येतात. तसे मलाही आल्या. सगळ्यात सुरुवातीची मोठी अडचण होती आम्हाला रॉ मटेरियल एकत्र करणं. तर सेंद्रिय कर्ब असणारे किंवा ऑर्गॅनिकली किंवा नॉन हजार्डियस 100% ऑर्गॅनिक असणारे जे काही रॉ मटेरियलची अवेलेबिलिटी आहे ती आपल्या एरियामध्ये कुठे होऊ शकते, किती प्रमाणात होऊ शकते, याचा थोडा आम्ही अभ्यास केला. आणि जवळजवळ 5-6 महिन्याच्या रिसर्च नंतर आम्हाला बऱ्यापैकी रॉ मटेरियलची उपलब्धता झाली. आणि रॉ मटेरियलची जशी उपलब्ध झाली त्यावेळेस त्याच्यापासून आम्ही आमच्या व्यवसायाला बऱ्यापैकी सुरुवात केली. फायनान्शियल कंडिशन जर वीक असेल तर आपण व्यवसाय करू शकत नाही. आपलं एक ट्रेंड सेट झालं किंवा ते किंबहुना एक ते सत्य पण आहे की पैसे लागतातच कुठलाही व्यवसाय चालू करायला. पण आपण जर तो व्यवसाय सुरू करताना हळूहळू चालू केला, स्टेप बाय स्टेप, सुरुवातीला लाख रुपये गुंतवले, जितके आपल्याकडे सेव्हिंग असतील तेवढे गुंतवले. काही स्कीम्स आहेत गव्हर्नमेंटच्या, त्या स्कीम्स घेतल्या. काही सबसिडीज आहेत, त्या सबसिडीजवर अप्लाय केलं. थोडंफार त्याच्यामध्ये आपण मेहनत करावी लागते सुरुवातीला. त्याच्यामध्ये आपल्याला जितकं यश मिळेल तितकं यश आपल्याला घ्यावं लागतं. फायनान्शियली आपल्याला कोणी मदत केली किंवा बाहेरून कुठून पैसा गोळा केला किंवा बँकेने आपल्याला मदत केली किंवा गव्हर्नमेंटच्या स्कीम मधून आपल्याला मदत केली, अशा गोष्टी आपल्याला थोड्याफार पाहाव्या लागतात. तसंच माझं पण झालं. सुरुवात मी पण हळूहळूच केली. मी काय एकदम मोठा घास घ्यायला नाही गेलो. सुरुवातीला मी पण एक 4-5 लाखापासून सुरुवात केली, जी काही माझी सेव्हिंग होती त्याच्यापासून. आणि मला माझ्या घरच्यांनी खूप मदत केली, माझ्या नातेवाईकांनी, बँकेनी मदत केली आणि तिथून पुढे माझ्या व्यवसायाला सुरुवात झाली. पूर्ण महाराष्ट्रभर आमचे प्रोडक्ट्स जातात. आमचे जवळजवळ 17 ते 18 प्रकारचे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत जे की 100% ऑर्गॅनिक आहेत. त्याच्यामध्ये आमचं ग्रीन मॅजिक एक पावडर आहे जी की आपण 100% ऑर्गॅनिक एरोबिक कंपोस्टिंग करून बनवलेली आणि त्याच्यात काही न्यूट्रिएंट्स मिक्स केलेले आहेत. सेकंड स्वराज म्हणून आपल्याकडे एक मल्टीन्यूट्रिएंट्स येते दाणेदार फॉर्म मध्ये. रासायनिक
ऑर्गॅनिक डीएपी आहे, त्याला आपण ऑर म्हणून एक प्रोम केलाय, जो की सेंद्रिय डीएपी म्हणू शकतो आपण त्याला. ते एक आमचं खत आहे. बाकीचे काही क्रॉप स्पेसिफिक आम्ही बनवलेत, जे की कांदा स्पेशल आहे, ऊस स्पेशल आहे, मका स्पेशल आहे. त्याचा आम्ही सखोल अभ्यास करून त्या पिकाला कुठल्या प्रकारचं न्यूट्रिएंट लागतं जास्त प्रमाणात, तशाच प्रकारचं आम्ही डेव्हलपमेंट केली आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही लिक्विड्स आहेत आमच्याकडे. जे विराज आहे ते लिक्विड फर्मेंटेड आहे. 28 प्रकारचे मल्टीन्यूट्रिएंट्स आम्ही त्याच्यात टाकलेले आहेत आणि ते 100% बायोगॅस स्लरी पासून बनवलेले आहे. त्याच्यामध्ये विविध प्रकारचे आम्ही त्याच्यात इन्ग्रेडियंट्स बाकीचे जे की ऑर्गॅनिक आहेत आणि ऍज पर एफसीओ गाईडलाईन्स गव्हर्नमेंटच्या त्याच्याप्रमाणे आम्ही त्याच्यात टाकलेले आहेत. सेकंडली के मास्टर म्हणून आपल्याकडे एक पोटॅश आहे. त्याचा परिणाम असा होतो की फुल सेटिंग, फुल धारण्यासाठी आपल्याला खूप मदत होते. मधमाशा अट्रॅक्ट करण्यासाठी खूप मदत होते त्याची. आणि त्याच्यानंतर बनाना बुस्टर म्हणून आम्ही एक नवीन लॉन्च केलंय. आता नुकतंच ह्या वर्षापासून त्याचं लॉन्चिंग झालंय. ते प्रोडक्ट साधारणतः आपल्याकडे जळगाव साईड किंवा भुसावळ साईड किंवा सोलापूर साईड, पंढरपूर साईड, जिथे जिथे केळीचं उत्पादन चांगल्या प्रमाणात होतं तिथे तिथे आम्ही ते प्रोडक्ट देण्याचा प्रयत्न करू. ते पण 100% ऑर्गॅनिक आहे. ज्यांना केळी एक्सपोर्ट करायची आहे किंवा ज्यांना चांगल्या हाय क्वालिटीची केळी बनवायची, त्यांच्यासाठी ते प्रोडक्ट आम्ही खास डेव्हलप केले, जे की 100% सेंद्रिय असून रिझल्ट पण खूप चांगले आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही अर्बन गार्डनिंग मध्ये सुद्धा आहोत. जे सिटीमध्ये जे काही लोक राहतात, ज्यांना त्यांच्या बाल्कनीमध्ये धना किंवा मेथी किंवा पालक म्हणा किंवा काही कांदे म्हणा, बटाटे म्हणा, हे लावण्याची ज्यांना आवड आहे किंवा ज्यांना इच्छा आहे पण त्यांना प्रॉपर खतं मिळत नाही, त्यांच्यासाठी आम्ही ही खतं सगळी डेव्हलप केली आहेत. 1-1 किलोच्या पॅक मध्ये पण आम्ही ते बनवलेली आहेत. तेच प्रोम झालं, मल्टीन्यूट्रिएंट झालं, ग्रो ग्रीन, ग्रो रिच अशा नावाने आम्ही बनवलेले आहे. बाल्कनी ब्लूम्स म्हणून आमचं ते एक ब्रँड आहे, त्या नावाने आम्ही ते प्रोडक्ट्स मार्केटमध्ये देतो. रासायनिक आणि सेंद्रिय याच्यामध्ये खूप मोठा बदल आहे. रासायनिक हे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही जमिनीमध्ये टाकता त्यावेळेस त्याचा रिझल्ट तुम्हाला पण एक त्वरित रिझल्ट मिळतो आणि त्वरित संपतो. त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा वापर रेग्युलर बेसिसवर करावा लागतो. त्याची कॉस्टिंग पण खूप जास्त प्रमाणात होती. शेतकऱ्याला ते परवडत नाही, अफोर्डेबल नाही. काही काही वेळेस ते अवेलेबल पण होत नाही मार्केटमध्ये. डीएपी झालं, युरिया झालं, या सगळ्या गोष्टी. आणि त्याचा दुष्परिणाम तर तुम्हाला माहितच आहे काय आहे ते. आज ज्या जमिनी आपल्या खारवट झाल्यात किंवा ज्या जमिनी क्षारयुक्त झाल्यात त्याला कारणच ते की आपण रासायनिक खतांचा प्रमाणापेक्षा बाहेर वापर केला. त्याच्यामुळं फक्त जमीनच खराब नाही झाली तर आपलं आरोग्य खराब व्हायला लागले. कॅन्सरचं प्रमाण किती प्रमाणात वाढायला लागले याचा तुम्हालाही तुमच्या आसपास अनुभव असेलच. तर हे सगळं जे झालंय ते फक्त खाण्यामुळं 30-40 वर्षापूर्वी आपले जे पूर्वज पिकवायचे 100% सेंद्रिय वापरून ते आज राहिलं नाही, म्हणून तो प्रॉब्लेम झाला आपल्यामध्ये. आणि रासायनिक खतांचा विषय असा आहे की ती पण खतं रिझल्ट ओरिएंटेडच आहेत. आम्ही जे बनवलेत पोशिंदा ऑर्गॅनिकच्या मार्फत ती 100% ऑर्गॅनिक आणि रिझल्ट ओरिएंटेड आहेत. म्हणजे जे उत्पन्न तुम्हाला रासायनिक खतं टाकून मिळणार आहे तेच उत्पन्न तुम्हाला सेंद्रिय खतं जी की पोशिंदा ऑर्गॅनिक बनवते ते टाकून मिळणार. त्याला एक काहीतरी फोकस असतो आयुष्यामध्ये की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये या फोकसने जायचंय किंवा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये या गोष्टी करायच्यात. ज्यावेळेस माणूस हे सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यात घालतो त्यावेळेस धावपळ झालं किंवा ऍडजस्टमेंट झालं किंवा आता मी समज व्हीलचेअरवर आहे, माझ्याबरोबर 2 जण असतात कंटिन्यू, ते मला उचलून गाडीत ठेवतात, गाडीतून खाली ठेवतात. अशा गोष्टी कराव्या लागतात कारण की माझी मजबुरी आहे, मला चालता येत नाही म्हणून माझ्याबरोबर 2 माणसं आहेत. पण जी चालतायत 2 पायावर चांगली त्यांच्यासाठी एकच सल्ला आहे की तुम्ही मेहनत करू शकता. कारण की तुम्ही इझिली कुठल्याही ठिकाणी जायचं झालं तर तुम्ही पोहोचू शकता. मला 2 माणसं लागतात उचलून ठेवायला. तरुण पिढीला मी तेच सल्ला देतोय की आज त्यांनी खऱ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे आणि खास करून मराठी तरुणांना. कारण की आज आपली जी पिढी आहे ती मोबाईल किंवा फक्त जॉब करणे किंवा एक छोटीशी कुठेतरी टपरी टाकून बसणे ह्याच्या पलीकडे आपलं कुठेतरी लाईफ आहे किंवा आपण ह्याच्या पलीकडे जाऊन काम करू शकतो. मी असं म्हणत नाही फक्त शेती निगडीतच व्यवसाय करा, बाकीच्या गोष्टी पण आहेत जे की मेडिसिन्स, फार्मास्युटिकल आहे, फूड इंडस्ट्रीज आहेत, प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तुम्ही काम करू शकता. दुसरं जे आता आपण पोशिंदा ऑर्गॅनिकचं जे युनिट टाकतोय ते आपण आसाममध्ये टाकतोय, 7 सिस्टर्स मध्ये. तर त्याला 2 कारण आहेत. तिकडे पण आता जसं मी सुरुवातीला म्हटलं की रॉ मटेरियलची अवेबिलिटी, तिकडे मला मुबलक प्रमाणात रॉ मटेरियलची अवेबिलिटी पण झाली. आणि सेकंडली तिथलचे जे 7 सिस्टर्स आहेत किंवा ज्या 7 बहिणी आहेत त्यामध्ये बऱ्यापैकी सगळेजण सेंद्रियकडे वळालेले आहेत, सेंद्रिय शेती करतात, ते घरच्या घरी पिकवतात, त्यांनाही बऱ्यापैकी ऑर्गॅनिक खतांची रिक्वायरमेंट असते. म्हणून आम्ही दुसरं युनिट तिकडे टाकण्याचं ठरवलं आणि आम्ही आमचं कामही चालू केलंय तिकडे. आता माझा प्रवास खूप खडतर होता, खूप कष्ट घेतलेत आयुष्यामध्ये, खूप मेहनत घेतली आहे, आजही घेतोय आणि पुढेही घेणारच आहे. जे काही रासायनिक आज फवारण्या चालू आहेत सगळीकडे, तर फवारण्या आम्हाला कशी कमी करता येतील आणि ते सेंद्रिय फवारणी कशी घेता येईल त्याच्यावर ते आम्ही येत्या 1.5 ते 2 वर्षामध्ये आम्ही त्याच्यावर चांगला रिसर्च करून अभ्यास करून ते पण एक 2-3 प्रोडक्ट लॉन्च करण्याचा आम्ही आता उद्दिष्ट आमच्या डोळ्यासमोर आहे.